1 जुलै 2025 पासून सर्व राज्यांसाठी FRS प्रणाली बंधनकारक करण्यात आलेली आहे। पण ही केलेली असताना सुद्धा आपण साधारणपणे आता सध्याच्या स्थितीमध्ये OTP वेळेवर न मिळाल्याने किंवा FRS प्रणाली नसल्याने पोषण आहाराचा लाभ कोणाला नाकारलेला नाहीये। आपण साधारणपणे या संदर्भातल्या ज्या 5-6 उपाययोजना केलेल्या आहेत, म्हणजे हा जो त्यांनी आपल्याला बंधनकारक जे करण्यात आलेला आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून जे 5-6 आपण त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत त्या मी आपल्याला सभापती महोदय आपल्या अनुमतीने या ठिकाणी नमूद करते। जिल्हास्तरीय आधार व मोबाईल अद्ययावत शिबिरे त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत। चेहरा जुळल्यानंतर OTPची आवश्यकता नाही, केवळ चेहरा प्रमाणीकरणद्वारे घरपोच आहार वाटप करण्याची सुविधा, चेहरा जुळत नसल्यास पुन्हा फोटो काढण्याची सुविधा आणि त्याचबरोबर ऑनबोर्डिंगच्या वेळी एकदाच इंटरनेट लागते, त्याच्यानंतर इंटरनेटची त्या ठिकाणी गरज नाही। ही ऑफलाईन सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं एकदा फेस व्हेरिफिकेशन झालं की ते करणं शक्य आहे। लाभार्थी मॉड्यूलद्वारा आपण लाभार्थी स्वतः FRSची नोंदणी करू शकतो, ही सुद्धा आपण त्याच्यामध्ये आता सुविधा केलेली आहे। त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस हिच्याद्वारे जर तिथलं राहून गेला असेल तर ती स्वतः सुद्धा जी काही लाभार्थी आहे ती त्या संदर्भातली या लाभार्थी मॉड्यूलच्या द्वारे करू शकते आणि 5 दिवसातून एकदाच हा डेटा सिंक करणे आवश्यक आहे। याच्याने होणार असं आहे सभापती महोदय की पूर्वीच्या ज्या अडचणी आहेत, म्हणजे आधार कार्डवर जुना फोटो असायचा आणि आत्ता जो अपडेटेड फोटो आहे तो त्याच्यामध्ये अपलोड होणार आहे, म्हणजे त्याच्याने त्यांचं रेकग्निशन हे आपलं सोपं जाणार आहे। आधार क्रमांकाशी मोबाईल नंबर लिंक नसतो अनेकदा किंवा तो नंबर बंद झालेला असतो, आता ही अपडेटेड आपण जी सिस्टीम करतोय त्याच्यामुळे ती जी अडचण आहे ती त्या ठिकाणी दूर होणार आहे। काही लाभार्थ्यांचं आधार कार्डच नसतं, त्यामुळे ह्या फेस रेकग्निशनमुळे ते लाभापासून वंचित राहणार नाहीत जर त्यांचं आधार कार्ड नसणार तर। आणि दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते, त्याच्यामुळे आपल्याला OTPची गरज फक्त एकदाच लागणार आहे, त्याच्यानंतर काही OTPची गरज आपल्याला लागणार नाही आहे। आत्ता सध्याच्या स्थितीमध्ये आपले जे पात्र लाभार्थी आहेत ते साधारणपणे 30,14,165 आहेत आणि फेस कॅप्चर जे आपलं झालेलं आहे ते जवळपास 25,01,04 असं झालेलं आहे, म्हणजे 82.95%। फेस कॅप्चर प्लस eKYC हे साधारणपणे आपलं 23,44,000 इतकं झालेलं आहे आणि आधार फेस जुळणी हे आपलं जवळपास 22 लक्षपेक्षा अधिक झालेलं आहे। आणि देशातील जे राज्य आहेत त्याच्या तुलनेमध्ये आपलं महाराष्ट्र हे पहिल्या 5 क्रमांकांमध्ये आहे आणि जे कोस्टल राज्य जे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र या FRSच्या सिस्टीम अंमलबजावणी करण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। म्हणजे आपण सध्या 73% केलेला आहे, पण जे उर्वरित 27 आहेत यांना आपण लाभापासून वंचित ठेवणार नाही आहोत, त्यांचा लाभ हा चालूच आहे।